नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पीडीसीसी बँक लिपिक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. भारतामधील सहकार चळवळ स्वातंत्र्यपूर्व कालखंड 1870 ते 1947. सर्वप्रथम थोडी पार्श्वभूमी पाहूया. त्या काळात म्हणजे 1870 नंतर भारतात शेतकऱ्यांना परिस्थिती फार वाईट होती. दुष्काळ, उत्पन्नाचे नुकसान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावकारांचा विळखा. शेतकरी कर्जबाजारी होत होते, व्याज खूप जास्त लागत होतं. म्हणून ब्रिटिश सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी सहकार चळवळ भारतात सुरू केली. पहिले प्रयत्न पुणे 1879. विद्यार्थ्यांनो, सर्वात पहिला प्रयोग कुठे झाला माहीत आहे का? पुण्यात. 1879 मध्ये दीक्षित यांनी पतसंस्था सुरू केली. उद्देश होता शेतकऱ्यांना छोटी कर्जे देणे, बचत शिकवणे. पण तेव्हा कायद्याचं अधिष्ठान नसल्यामुळे हा प्रयोग फार काळ टिकला नाही. 1904 पहिला सहकारी कायदा, कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट 1904. हा भारतातील सहकार चळवळीला मिळालेला पहिला कायदा. यात फक्त पतसंस्था सुरू करण्याची परवानगी होती. उद्देश शेतकऱ्यांना सावकारांपासून मुक्त करणे. पहिल्यांदाच रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज ही पद निर्मिती झाली. मध्ये वारंवार विचारला जातो की 1904 चा कायदा कोणत्या संस्थांसाठी होता? उत्तर आहे फक्त पतसंस्थांसाठी. 1912 दुसरा सहकारी कायदा. यानंतर आला कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912. हा कायदा खूप महत्त्वाचा ठरला कारण आता फक्त पतसंस्था नव्हे तर गैरपत संस्था देखील सुरू करता येऊ लागल्या. उदा. उपभोग संस्था, प्रक्रिया संस्था, विपणन संस्था. या कायद्यामुळे सहकारी संस्थांना कायदेशीर अस्तित्व मिळाले. स्वतःची मालमत्ता ठेवण्याचा अधिकार मिळाला आणि न्यायालयात खटला लढवण्याचा अधिकारही मिळाला. 1919 भारत सरकार कायदा. हा कायदा आल्यावर सहकार हा विषय प्रांतीय सरकारांकडे गेला. म्हणजेच प्रत्येक प्रांताला स्वतःची सहकारी धोरणे आखण्याचा अधिकार मिळाला. यामुळे सहकाराचा प्रसार आणखीनच वाढला. 1920 ते 1947 सहकार चळवळीचा प्रसार. या काळात विपणन संस्था, प्रक्रिया संस्था, शेती सेवा संस्था, दूध उत्पादक संस्था स्थापन झाल्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा याच काळात कार्यरत झाली. 1937 काँग्रेस सरकार. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर सहकार चळवळीला प्रचंड प्रोत्साहन मिळालं. ग्रामीण भागात पतसंस्था, दूध संघ, सेवा संस्था यांना मदत, अनुदान व प्रशिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांनो, आता आपण काही महत्त्वाच्या सहकारी संस्थांबद्दल जाणून घेऊया ज्या स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झाल्या आणि ज्यांचा उल्लेख आपल्याला पीडीसीसी बँक परीक्षेत वारंवार दिसतो. 1. पुणे सहकारी पतसंस्था 1889. विद्यार्थ्यांनो, भारतातील सहकार चळवळीच्या दृष्टीने पुणे हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. 1889 मध्ये येथे पुणे सहकारी पतसंस्था सुरू झाली. याचं मुख्य उद्दिष्ट होतं शेतकऱ्यांना सावकारांच्या जाळ्यातून मुक्त करणे. त्या काळी सावकार लोक शेतकऱ्यांना खूप जास्त व्याजदराने कर्ज द्यायचे, ज्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत. या पतसंस्थेमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळू लागलं. ही संस्था म्हणजे भारतातील सहकार चळवळीची पायाभरणी मानली जाते. साठी महत्त्वाचं. पुणे सहकारी पतसंस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली? 1889. उद्देश काय होता? शेतकऱ्यांना सावकारांपासून मुक्त करणे. 2. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह फेडरेशन 1905. यानंतर 1905 मध्ये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह फेडरेशन स्थापन झाले. ही संस्था म्हणजे सहकारी संस्थांचा संघ होता. उद्देश होता राज्यातील विविध सहकारी संस्थांचं संघटन करणं, त्यांना एकत्र आणणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं.
यामुळे सहकार चळवळीला संघटित बळ मिळालं आणि सहकारी संस्थांचं काम अधिक व्यवस्थित पद्धतीने सुरू राहिलं. साठी महत्त्वाचं. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह फेडरेशन कधी स्थापन झाले? 1905. उद्देश काय होता? सहकारी संस्थांचे संघटन. 3. अमूल दूध सहकारी संस्था, गुजरात, 1946. आता पाहूया सर्वात प्रसिद्ध संस्था अमूल. विद्यार्थ्यांनो, अमूल बद्दल आपण ऐकलंच असेल. ही संस्था 1946 मध्ये गुजरातमध्ये स्थापन झाली. उद्देश होता दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देणे, त्यांच्या दुधाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे. अमूलमुळे शेतकऱ्यांचा शोषण थांबला, त्यांना चांगला नफा मिळू लागला. हाच अमूल नंतर संपूर्ण भारतात श्वेत क्रांतीचे, व्हाईट रेव्होल्यूशन, प्रतीक ठरला. साठी महत्त्वाचं. अमूल दूध सहकारी संस्था कुठे आणि कधी स्थापन झाली? गुजरात, 1946. उद्देश काय होता? दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी. तर विद्यार्थ्यांनो, या 3 संस्था. पुणे सहकारी पतसंस्था, 1889. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह फेडरेशन, 1905. अमूल दूध सहकारी संस्था, 1946. या सगळ्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सहकार चळवळीच्या माइलस्टोन्स आहेत. यांच्यावर आधारित 100 MCQs विचारले जातात, त्यामुळे हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा. या काळातील सहकार चळवळीचे फायदे. शेतकऱ्यांना सावकारांच्या जाळ्यातून थोडी मुक्तता मिळाली. लहान शेतकऱ्यांनाही कर्जसुविधा मिळू लागल्या. ग्रामीण भागात संस्था स्थापन होऊन अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. सर्वसामान्य लोकांमध्ये सहकार ही चळवळ म्हणून विकसित झाली. तर विद्यार्थ्यांनो, हा होता भारतातील सहकार चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व कालखंड, 1870 ते 1947. हा भाग आपल्या PDCC बँक परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे. मध्ये नक्की प्रश्न विचारले जातात, लाईक 1904 व 1912 चे कायदे, 1919 चा भारत सरकार कायदा आणि 1937 नंतरचा काँग्रेस सरकारचा काळ. पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत. आता मी तुम्हाला भारतातील सहकार चळवळ स्वातंत्र्यपूर्व कालखंड 1870 ते 1947 या विषयावर टॉप 20 MCQs तयार करून देते. हे प्रश्न अगदी बंक लिपिक परीक्षा पातळीवर आहेत. 1. भारतात पहिल्यांदा सहकार पतपेढीचा प्रयोग कुठे झाला? 1. पुणे. 2. मुंबई. 3. कोलकाता. 4. नागपूर. आन्सर: 1. पुणे. स्पष्टीकरण: 1879 मध्ये पुण्यात दीक्षित यांनी सहकारी पतपेढीचा प्रयोग केला. हा भारतातील पहिला सहकारी प्रयोग मानला जातो. 2. भारतातील सहकार चळवळीला कायदेशीर मान्यता देणारा पहिला कायदा कोणता? 1. 1879 चा कायदा. 2. 1904 चा कायदा. 3. 1912 चा कायदा. 4. 1935 चा कायदा. आन्सर: 2. 1904 चा कायदा. स्पष्टीकरण: 1904 मध्ये कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट आला. यामुळे सहकारी पतसंस्था कायदेशीररित्या सुरू करता येऊ लागल्या. 3. 1904 च्या कायद्यानुसार कोणत्या प्रकारच्या संस्था स्थापता येत होत्या? 1. पतसंस्था. 2. उपभोग संस्था. 3. विपणन संस्था. 4. दूध संस्था. आन्सर: 1. पतसंस्था. स्पष्टीकरण: 1904 चा कायदा फक्त क्रेडिट सोसायटीज, पतसंस्था, स्थापनेसाठी होता. 4. भारतात रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज ही पदवी कोणत्या कायद्यामुळे अस्तित्वात आली? 1. 1904. 2. 1912. 3. 1919. 4. 1935. आन्सर: 1. 1904. स्पष्टीकरण: 1904 च्या कायद्यानंतर सहकारी संस्थांचे नियंत्रण करण्यासाठी रजिस्ट्रार पद निर्माण झाले. 5. कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, 1912 ने कोणत्या संस्थांना मान्यता दिली? 1.
फक्त पतसंस्था. 2. फक्त विपणन संस्था. 3. पत व गैरपत संस्था. 4. फक्त प्रक्रिया संस्था. आन्सर 3. पत व गैरपत संस्था. स्पष्टीकरण 1912 चा कायदा मोठा टप्पा होता. यानंतर उपभोग, प्रक्रिया, विपणन यासारख्या गैरपत संस्थाही स्थापता आल्या. 6. 1912 च्या कायद्यानंतर सहकारी संस्थांना कोणता अधिकार मिळाला? 1. स्वतंत्र न्यायालय. 2. मालमत्तेचे हक्क व कायदेशीर अस्तित्व. 3. संसदेत प्रतिनिधित्व. 4. राष्ट्रीय बँकेचे नियंत्रण. आन्सर 2. मालमत्तेचे हक्क व कायदेशीर अस्तित्व. स्पष्टीकरण या कायद्यामुळे संस्था स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेल्या झाल्या व स्वतःच्या मालमत्तेच्या हक्कासाठी सक्षम झाल्या. 7. सहकार विषय प्रांतीय सरकारांकडे कधी गेला? 1. 1912. 2. 1915. 3. 1919. 4. 1935. आन्सर 3. 1919. स्पष्टीकरण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 नुसार सहकार हा प्रांतीय विषय बनला. त्यामुळे राज्य सरकारांनी स्वतंत्र धोरण आखायला सुरुवात केली. 8. महाराष्ट्रात सर्वप्रथम ग्रामीण सहकारी पतसंस्था कधी स्थापन झाली? 1. 1889. 2. 1904. 3. 1912. 4. 1937. आन्सर 1. 1889. स्पष्टीकरण महाराष्ट्र सहकार क्षेत्रात अग्रेसर होता. 1889 मध्ये पहिली ग्रामीण पतसंस्था सुरू झाली. 9. अमूल ही सहकारी दूध संस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली? 1. 1920. 2. 1930. 3. 1946. 4. 1950. आन्सर 3. 1946. स्पष्टीकरण गुजरातमध्ये 1946 मध्ये अमूल दूध संघ सुरू झाला. हा भारतातील मोठा सहकारी यशस्वी प्रयोग ठरला. 10. भारतातील सहकार चळवळीचे मुख्य उद्दिष्ट काय होते? 1. औद्योगिकीकरण. 2. शेतकऱ्यांना सावकारांपासून मुक्तता. 3. शिक्षणाचा प्रसार. 4. व्यापार वाढवणे. आन्सर 2. शेतकऱ्यांना सावकारांपासून मुक्तता. स्पष्टीकरण शेतकरी सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेत होते. सहकाराचा उद्देश त्यांना यामधून मुक्त करणे हा होता. 11. भारतात सहकार चळवळीला विशेष प्रोत्साहन कधी मिळाले? 1. 1904. 2. 1912. 3. 1937. 4. 1947. आन्सर 3. 1937. स्पष्टीकरण 1937 मध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर सहकाराला प्रचंड प्रोत्साहन मिळाले. 12. 1937 मध्ये कोणत्या संस्थांना प्रोत्साहन देण्यात आले? 1. पतसंस्था. 2. दूध संघ. 3. सेवा संस्था. 4. वरील सर्व. आन्सर 4. वरील सर्व. स्पष्टीकरण काँग्रेस सरकारने पतसंस्था, दूध संघ, सेवा संस्था यांना आर्थिक मदत व प्रशिक्षण दिलं. 13. भारतातील सहकारी चळवळीचा पहिला प्रयोग कोणी केला? 1. वर्दे व दीक्षित. 2. महात्मा गांधी. 3. दादाभाई नौरोजी. 4. गोपाळ कृष्ण गोखले. आन्सर 1. वर्दे व दीक्षित. स्पष्टीकरण पुण्यात 1879 मध्ये वर्दे व दीक्षित यांनी पतपेढीचा प्रयोग केला. 14. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह फेडरेशन कधी स्थापन झाली? 1. 1905. 2. 1912. 3. 1920. 4. 1935. आन्सर 1. 1905. स्पष्टीकरण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह फेडरेशन 1905 मध्ये स्थापन झाली. उद्देश होता सहकारी संस्थांचे संघटन व मार्गदर्शन. 15. सहकार चळवळीत 1919 चा कायदा का महत्त्वाचा मानला जातो? 1.
राष्ट्रीय स्तरावरील संस्था निर्माण. 2. प्रांतीय सरकारांकडे अधिकार. 3. फक्त पतसंस्था मान्यता. 4. शेतकऱ्यांना कर्ज माफी. आन्सर 2. प्रांतीय सरकारांकडे अधिकार. स्पष्टीकरण: सहकार विषय राज्यांकडे गेला, त्यामुळे स्थानिक पातळीवर चळवळीला वेग आला. 16. PDCC बँक सारख्या जिल्हा सहकारी बँका कोणत्या काळात सुरू झाल्या? 1. 1879 ते 1900. 2. 1904 ते 1912. 3. 1920 ते 1947. 4. 1947 ते 1950. आन्सर 3. 1920 ते 1947. स्पष्टीकरण: 1920 ते 1947 या काळात सहकारी बँका स्थापन होऊ लागल्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही याच काळात स्थापन झाली. 17. सहकार ही चळवळ म्हणून विकसित होण्याची सुरुवात कधी झाली? 1. 1879. 2. 1904. 3. 1912. 4. 1937. आन्सर 2. 1904. स्पष्टीकरण: 1904 नंतर सहकार कायदेशीर झाला आणि ग्रामीण भागात याचा प्रसार वाढला. 1912 च्या कायद्यानंतर कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्था सुरू झाल्या? 1. विपणन. 2. प्रक्रिया. 3. उपभोग. 4. वरील सर्व. आन्सर 4. वरील सर्व. स्पष्टीकरण: 1912 च्या कायद्यामुळे पत आणि गैरपत अशा सर्व प्रकारच्या संस्था सुरू होऊ लागल्या. 19. सहकारी चळवळ भारतात का सुरू झाली? 1. औद्योगिक विकासासाठी. 2. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी. 3. व्यापाऱ्यांसाठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी. 4. सरकारी महसूल वाढवण्यासाठी. आन्सर 2. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी. स्पष्टीकरण: शेतकरी सावकारांच्या विळख्यात अडकले होते. यावर उपाय म्हणून सहकार चळवळ सुरू केली. 20 ते 1946 मध्ये सुरू झालेली अमूल संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? 1. धान्य. 2. कापूस. 3. दूध. 4. ऊस. आन्सर 3. दूध. स्पष्टीकरण: अमूल ही गुजरातमधील सहकारी दूध संस्था आहे. हे टॉप 20 MCQs आहेत जे क्लर्क एक्झाममध्ये विचारले जाण्याची जास्त शक्यता आहे.